श्री स्वामी समर्थ. चला आज आपण सोयाबीनची टेस्टी भुर्जी बनवूया. त्यासाठी सोयाबीन घेतलं आहे, ते आता धुवून भिजवून घेणार आहे. त्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे, कोथिंबीर घेतली, थोडीशी कढीपत्ता घेतला आहे, एक बारीकसा टमाटा घेतला आहे, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हिंग, हळद, धना पावडर घेतली, एक कांदा कापून घेतला आहे. आता हे भिजवून घेऊन कढई ठेवून आपण तयार करायला सुरुवात करू. बघा आता सोयाबीन भिजवून बारीक करून घेतलं आहे. चला आता आपण कढईत ठेवून तेल तापत ठेवलं आहे. बाकीचं साहित्य टाकू त्याच्यात. कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट, आता कांदा टाकून घेऊ. कांदा परतून झाला, टमाटर टाकून घेऊ. आता हिंग, हळद, धना पावडर टाकून घेऊ. तर लाल तिखट आणि काळा मसाला टाकून घेऊ. आता आपलं सोयाबीन टाकून घेऊ. तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून घेऊ. चला मग तयार आहे आपली गरम गरम सोयाबीनची भुर्जी. या खायला तुम्ही पण.